तुम्हाला माहिती आहे का, मुक्ता बर्वेने चकवापासून नाच ग घुमापर्यंत आपल्या 20 वर्षाच्या करिअर मध्ये 42 सिनेमे केले। त्यातल्या 25 ते 30 मध्ये ती मुख्य भूमिकेत होती, जे तिच्या टोटल वर्किंग कॅल्क्युलेशनच्या 60 ते 70% होतं। ती एक सर्वगुण संपन्न अशी अभिनेत्री आहे। तिने जो बेंचमार्क सेट केलाय त्याच्यामध्ये टॅलेंट बरोबरच संधीचा पण हात आहे। तसंच आपल्या इथे अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांच्यामध्ये प्रतिभा तर आहे, पण त्यांना हवी तशी संधी एकतर मिळाली नाही, आणि मिळालीच तर ती 1-2 सिनेमापुरती मर्यादित होती। तर अशाच 10 अंडररेटेड अभिनेत्रीची लिस्ट मी तयार केली आहे, तर चला बघूया। नंबर 10 ला आहे देविका दप्तरदार। 2002 मध्ये आलेल्या वास्तुपुरुष पासून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली। त्याआधी त्यांनी नाटकामध्ये पण काम केलं होतं। त्यांच्या अभिनयात एक प्रकारची निरागसता आहे, जे बघायला खूप आवडतं। ते ऍक्टिंग करतायत असं कधीच जाणवत नाही, ते कुठल्याही प्रकारचं पात्र एकदम नॅचरली पोर्ट्रे करतात। अनफॉर्च्युनेटली जास्त तर लोक त्यांना नाडमुळे ओळखतात, पण जर तुम्ही त्यांच्या आधीचं काम बघाल तर तुम्हाला समजेल की त्यांनी वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे केलेले आहेत, ज्यात देवराई, निरोप, संहिता, नागरिक, परिहुमय आणि अलीकडच्या काळातील नाड, उन्हाळ, पल्याड हे सिनेमे शामिल आहेत। त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव एवढे निरागस असतात की आपण नकळतपणे त्यांच्यासोबत जुळून जातो। नंबर 9 ला आहे नेहा महाजन। तिने कॅनेडियन ब्रिटिश मूवी मिडनाईट चिल्ड्रन पासून अभिनयाची सुरुवात केली। तिने मराठी, हिंदी सिनेमांबरोबरच बऱ्याच नाटकांमध्ये काम केलंय, ज्यात माधव वाजे यांचा हॅमलेट पण शामिल आहे। याचबरोबर तिने मल्याळम मूवी द पेंटेड हाऊस मध्ये लीड प्ले केलंय। या व्यतिरिक्त तिने हॉलिवूड मूवी एक्सट्रॅक्शन मध्ये पण काम केलंय। आपल्या तळेगावची मुलगी ख्रिसबाऊ थॉरच्या मूवी मध्ये, अर्थात तिच्यामध्ये टॅलेंट आहे, त्याच्यामुळे हिंदी, साऊथ आणि इंटरनॅशनल सिनेमात तिला काम मिळतंय। पण मला असं वाटतं आपल्या इंडस्ट्रीला तिच्या कौशल्याचा वापर व्यवस्थित करून घेता नाही आला, निदान सध्या तरी। मराठीत तिचे निळकंठ मास्टर, कॉफी, TTMM आणि अलीकडच्या काळातील गडद अंधार हे सिनेमे आपल्याला आठवतात। त्यातल्या त्यात ती लीडपेक्षा जास्त सपोर्टिंग रोलमध्ये होती, आणि मराठीमध्ये तिला रिमार्केबल असा रोल अजूनपर्यंत मिळालेला नाहीये। आय होप लवकरच मिळेल। नंबर 8 ला आहे अश्विनी काळसेकर। त्यांना तुम्ही रोहित शेट्टीच्या बऱ्याच सिनेमात बघितलं असेल। त्या व्यतिरिक्त त्यांनी श्रीराम राघवन, रामगोपाल वर्मा यांच्यासोबत पण काम केलंय। टेलिव्हिजन मधील CID मध्ये तर त्यांनी काम केलंय, पण खूप कमी लोकांना माहितीये की त्यांनी शक्तिमान मध्ये कॅट वुमन प्ले केलंय, जे भारतात पहिलीच वेळ होती। याचबरोबर ते आपल्याला हिंदीमध्ये बरेच डायव्हर्सिफाय रोल करताना दिसत असतात, पण त्यांच्या मराठी कामाबद्दल विचारलं तर आपण पॉज घेणार आणि म्हणणार की पोस्टर बॉयज आणि बघतोस काय मुजराकर। एक हरवणारी कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये कमतरता काहीच नाहीये। त्यांना आपण खूप वेगवेगळ्या भूमिका एकदम सहजपणे निभावताना बघितलंय, पण एक मराठी अभिनेत्री म्हणून त्यांचं इथलं काम नाहीच्या बरोबरच आहे। त्यांना मराठी सिनेमात काम करताना बघून आपल्या प्रेक्षकांना खूप आवडेल, एवढं मात्र नक्की। नंबर 7 ला आहे पर्ण पेठे। या लिस्ट मध्ये तिचं नाव ऍड केलं त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की तिच्यासारख्या सिमिलर परफॉर्मन्स देणाऱ्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच अभिनेत्री आहेत। ऍक्च्युअल मध्ये पर्ण पेठे या सर्वांमध्ये स्टँड आउट करते ते तिच्या सेन्स ऑफ ह्युमर म्हणजेच परिपक्व अभिनयामुळे। तसं तिने सुरुवात वीर पासून केली, पण समुद्रात उसळी मारण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे। तिने सिनेमांबरोबरच प्रायोगिक नाटकात पण काम केलंय, ज्यातलं चार चौघी माझं पर्सनल फेवरेट आहे। 90च्या दशकातील तो बोल्ड कॉन्टेंट जो आपल्या वेळेच्या खूप पुढचा आहे असं म्हटलं जायचं, त्याला आजच्या तारखेत तेवढ्याच इंटेन्सिटीने खूप सहजपणे साकारलंय। जेव्हा मी तिला फोटोकॉपीमध्ये 2 अपोजिट कॅरेक्टर प्ले करताना बघितलं होतं, तेव्हा असं वाटलं होतं की ही अभिनेत्री किचकट भूमिका पण एकदम सहजपणे पार पाडू शकते। ती आतापर्यंत खूप सिलेक्टेड मूवीज मध्ये आपल्याला दिसलीये, पण तसा आयकॉनिक रोल तिला मिळालेला नाहीये जे ती डिझर्व करते। नंबर 6 ला आहे प्राजक्ता माळी। मराठीत तिला 11 वर्ष झालीये। वेब सिरीज, सिरियल, मूवीज असं बरंच काम तिने केलंय। रानबाजार मध्ये तिने रत्ना नावाचं खूप सेन्सिटिव्ह आणि बोल्ड कॅरेक्टर प्ले केलं होतं, आणि महत्वाचं म्हणजे तो रिस्क काम करून गेला। त्याआधी तिचा जास्त तर गाण्यांमध्ये स्पेशल अपीअरन्स असायचा, आणि सिनेमात पण तिला तेवढ्या प्रभावशाली भूमिका मिळाल्या नव्हत्या। पण फुलवंतीने सर्व गणितं बदलून ठेवून दिली, आणि प्रेक्षकांना पण तिच्या अभिनयाची खरी रेंज कळाली। तर प्राजक्तामध्ये पोटेन्शियल खूप आहे जे तिने दाखवून दिलंय, बस याआधी तिला कन्व्हिन्सिंग रोल मिळाला नव्हता। आय होप मेकर्स या गोष्टी लवकर समजतील। नंबर 5 ला आहे अनिता दाते। त्यांचं नाव घेतलं की आपल्याला एक सिरियल आठवते, ज्याबद्दल लोकांच्या मनामध्ये मिक्स रिएक्शन आहेत। वेल, त्याआधी आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी मालिकात काम केलं, पण माझ्या नवऱ्याची बायको पासून त्या घराघरात पोहोचल्या। जोगवा आणि कॉफी मध्ये त्यांची भूमिका लक्षात राहण्यासारखी नव्हती। तुंबाडमध्ये त्या होत्या, पण तिथे प्रोटॅगनिस्ट आणि त्याच्या मुलावरती जास्त फोकस करण्यात आला होता। पण मी वसंतराव आणि वाळवीमध्ये त्यांनी खूप सुंदररित्या आपल्या अभिनयाचं दर्शन घडवलं, आणि तिथे आपल्याला जाणवतं की जर कथा आणि पात्रांचं लिखाण दमदार असेल तर तिथे अनिता दाते सिक्सर मारू शकतात।
नंबर 4 ला आहे नंदिता धुरी. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे टॅलेंट एवढं परिचयाचं वाटणार नाही, कारण की ते ऍक्च्युअल मध्ये खूप अंडररेटेड आहे. नंदिता धुरी यांनी एलिझाबेथ एकादशी पासून पंचक पर्यंत निवडक सिनेमात काम केलंय. त्यातील जास्त तर सामाजिक आणि वास्तविकता दर्शवणारे होते, ज्यात रंगा पतंगा, लालबागची राणी, बाबा, खारी बिस्किट, बालभारती असे सिनेमे शामिल आहेत. तुम्ही जर त्यांच्या कुठल्याही सिनेमातील सीन नोटीस केले तर तुम्हाला समजेल की त्यांच्यात मोठी आणि प्रमुख भूमिका साकारण्याची क्षमता आहे, जी अनफॉर्च्युनेटली त्यांना मिळाली नाही. नंबर 3 ला आहे वीणा जामकर. अवघ्या 5 वर्षाच्या असताना वीणा यांनी नाटकामध्ये काम करायला सुरुवात केली होती. व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी सुसंवाद साधण्याची वृत्ती यामुळेच वीणा जामकर या उत्कृष्ट आणि चौकस अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या अप्रतिम अभिनयाचं कौतुक नेहमी समीक्षक आणि प्रेक्षक करत असतात. लालबाग परळ, कुटुंब, टपाल अशा वेगवेगळ्या सिनेमातून त्यांनी बऱ्याच आव्हानात्मक भूमिका साकारलेल्या आहेत. कुटुंबामध्ये संसारासाठी झटणाऱ्या, गाठीला गाठ बांधून बचत करणाऱ्या त्या बाईला आपण जेव्हा पडद्यावर बघतो ना, तेव्हा तिच्यामध्ये आपल्याला आपली आई दिसते. आणि जर एखाद्या कलाकारामध्ये आपल्याला आपली आई दिसत असेल तर मला नाही वाटत त्याच्या पलीकडे आपल्याला कुठलं स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. नंबर 2 ला आहे विभावरी देशपांडे. त्यांनी 2004 मध्ये आलेल्या 7च्या आत घरात पासून फुलवंतीपर्यंत, क्रिटिकल एक्लेम, मास एंटरटेनर अशा सर्व प्रकारच्या सिनेमात काम केलंय. तरी सुद्धा त्यांना अजूनपर्यंत जसं रिकॉग्निशन मिळायला पाहिजे ती मिळालेलं नाहीये. त्याला मी म्हणेल प्रेक्षक तर आहेतच, शिवाय ही इंडस्ट्री जास्त जबाबदार आहे. त्यांना आपण श्वासमध्ये बघितलंय, हरिश्चंद्राची फॅक्टरीमध्ये बघितलंय. बाय द वे हे दोन्ही सिनेमे ऑस्करला पाठवले गेले होते. आणि त्यानंतर मराठी इंडस्ट्रीला युटर्न देणारा सिनेमा म्हणजेच नटरंग मधली द्वारका. अनफॉर्च्युनेटली करिअरच्या सुरुवातीला एवढे दमदार सिनेमे दिल्यानंतर सुद्धा त्या आता लहान सहान भूमिका करतायत, जे बघणं दुःखदायक आहे, कारण की आपल्याला माहिती आहे त्यांची ऍक्टिंगची रेंज काय आहे. आणि या लिस्टमध्ये नंबर 1 ला आहेत अमृता सुभाष. आधुनिक काळात संस्कृती जपणारी जर कुठली अभिनेत्री असेल तर त्या आहेत अमृता सुभाष. त्यांना अभिनय करताना बघून मी पूर्णतः विसरून जातो की ते ऍक्टिंग करतायत. त्यांचा तो निरागस चेहरा आणि डोळे पुरेसे आहेत कुठल्याही सीनला संभाषणा व्यतिरिक्त परिपूर्ण बनवण्यासाठी. आता तुम्हाला वाटेल की ही अभिनेत्री या लिस्टमध्ये कसं काय, ते पण नंबर 1 ला. तर त्यांनी 13 मराठी सिनेमात काम केलंय आणि 13 हिंदीमध्ये. कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने ते इक्वल आहे. मग जेवढी त्यांची नॉर्थमध्ये फॅन फॉलोविंग आहे तेवढी मराठीमध्ये का नाही. अजून पण त्यांना श्वास, किल्ला, रमण राघव यातील पात्रांमुळेच जास्त ओळखलं जातं. आणि त्यापेक्षा अधिक डायव्हर्सिफाय रोल त्यांनी केले. आणि मेन म्हणजे त्यांचं काम बोलतं. एक मराठी अभिनेत्री पूर्ण जगभर नाव कमवतीये, पण मराठीत ती काम करत नाहीये, किंवा तसं पात्र तिला डोळ्यासमोर ठेवून लिहिलं जात नाहीये. म्हणून मी त्यांना या लिस्टमध्ये 1 नंबरला ठेवलं, कारण मला त्यांच्या अभिनयाबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. पण दुर्दैवाने हे फार कमी लोक जाणतात. जसं त्या हिंदीमध्ये करतायत तसं मराठीमध्ये सुद्धा त्यांनी दमदार पात्र साकारायला हवी, एवढीच माफक अपेक्षा आहे. बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुमच्या मते कुठली अभिनेत्री या लिस्टमध्ये असायला हवी होती हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. याचबरोबर मी मराठी सिनेमे दिवाळीमध्ये का रिलीज होत नाही यावर एक व्हिडिओ बनवलाय, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.